तर मंडळीनो, आज मी झटपट अशी आणि टेस्टी लागणारी कारल्याची रेसिपी बनवणार आहे. जर तुमच्या घरात कारलं खायचा कोणाला कंटाळा येत असेल, तर ही रेसिपी बघून नक्की खाल्ली जाईल. तर चला, आजची ही झटपट अशी कारल्याची टेस्टी रेसिपी बनवूया. तर इथेही मी कारली उभी कापून घेतली आहेत. मग त्यामध्ये मी टेस्ट यायला म्हणजे कडवटपणा जायला लिंबूचा रस टाकते. लिंबूचा रस आणि मीठ हे चांगल्या प्रकारे लावून असे जरा 2-3 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर घेऊन परत आपण त्याला घट्ट हाताने मळून घ्यायचं आहे, कारण ते कडक असतील तर नरम होतील. मग त्यात मसाला, हळद आणि जिरा आणि आपली धना पावडर ही टाकायची आहे आणि तांदळाचं पीठ, बेसनाचं पीठ हे टाकून आपल्याला परत ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत ते चांगल्या प्रकारे असं प्रत्येक त्या फोडीला लागलं पाहिजे. पण जसं आपण मळून घेतो तसं घेतलं तरी चालेल. तर असं झाल्यावर हे असं थोडं 2 मिनटं ठेवायचं आहे. तेल एका बाजूला चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं आहे. आता तेल तापलं आहे, आता त्यामध्ये आपण टाकूया. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. हे मी मीडियमचं तेल घेतलं आहे, ज्यात जास्त पण तेलकट होणार नाही. आणि मग यामध्ये असे आपण सोडायचे आहेत, असे एक एक असे सुट्टे सुट्टे करून. तर हे आता आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया. एका साईडला भाजून झाल्यावर हे पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. तर आता हे चांगले भाजले आहेत आणि हलके हलके क्रंची आणि हलके हलके नरम असे झाले आहेत. आपण काढून घ्यायचे आहेत. टिश्यूवर किंवा चांगल्या ह्याच्यावर काढून घ्यायचं, त्याचं तेल चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होईल. तर अशा प्रकारे आपली झटपट अशी कारली फ्राय तयार झाली आहे आणि मस्त क्रंची क्रंची हलकी हलकी नरम मस्त झाले आहेत. तर तुम्हाला माझा हा आजचा झटपट असा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.